कृष्णा मराठवाडा सिंचन योजना नेमकी काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात ह्या ठिकाणी सांगणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाहून जाणारं पाणी नीरा नदीच्या माध्यमातून असेल, इतर नदीच्या माध्यमातून असेल, ते बोगद्याच्या माध्यमातून पहिल्यांदा उजनी धरणामध्ये ते पाणी आणायचं। हे पाणी पश्चिम महाराष्ट्रातलं उजनी धरणामध्ये आल्यानंतर उजनी धरणातलं पाणी उचलून आपल्या मतदारसंघातील सीना कोळेगाव धरणामध्ये हे पाणी आणायचंय। ही कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचं थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी माहिती देतोय। सीना कोळेगाव मध्ये पाणी आणायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु ह्याची प्रक्रिया कशी होणार आहे? उजनी धरणातून मीरगव्हाणपर्यंत हे पाणी आल्यानंतर एक लिफ्ट आपल्या इथं होणार आहे। पहिली लिफ्ट येणार आहे पंप हाऊस रायझिंग मेनच्या माध्यमातून आपल्या सीना कोळेगाव धरणामध्ये पाणी आल्यानंतर परत सीना कोळेगावच्या इथं पाणी उचलायचंय पंप हाऊस रायझिंग मेनच्या माध्यमातून। हे पंप हाऊस रायझिंग मेन मी आमदार असताना त्या काळामध्ये 100% पूर्ण झालेलं आहे। तिथून कॅनॉलच्या माध्यमातून साकत धरणामध्ये पाणी न्यायचंय। त्या कॅनॉलचं काम आपण आमदार असताना हे काम पूर्ण झालेलं आहे। साकत धरणातून 2 कॅनॉल आपले वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी निघणार आहे। पहिला कॅनॉल जो आहे तो आपल्या खसापुरी ते वांगी तलावामध्ये पाणी जाणार आहे आणि दुसरा जो कॅनॉल आहे त्याच्यामध्ये खंडेश्वरवाडी, जेजला, वाटेपळ, हिवरडा, गोरमाळा, सोनगिरी, पुढे यसवंडी, इराची वाडी, इसरूप, कडकनाथवाडी, दुधाळवाडी, साठवण तलाव आणि पुढे हे पाणी उस्मानाबादकडे जाणार आहे। ही जी धरणाची मोजकी मी नावं सांगितलेली आहेत तुम्हाला, त्यापैकी माझ्या काळामध्ये सोनगिरीचा तलाव असेल, हिवरडा असेल, इराची वाडी असेल, इसरूप असेल, कडकनाथवाडी असेल, दुधाळवाडी असेल, पांढरेवाडी आपल्या मतदारसंघातल्या असेल, वांगी असेल, ही सर्व तलावाची कामं भूमिपूजनापासून, टेंडर प्रक्रियापासून, भूसंपादनाची प्रक्रिया आणि 100% त्याच्यामध्ये पाणी साठा पावसाच्या पाण्यावर भरल्यानंतर आपण त्याचा जलपूजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि ह्या माध्यमातून एक आपल्या वालवड आणि पुढचं वालवड आणि गोरमाळा माताकडे एक कॅनॉल साकतमधून जाणार आहे। ही सर्व कॅनॉलची आपण त्या ठिकाणी आपल्या काळामध्ये पूर्ण केलेली आहेत। आता मीरगव्हाणहून दुसरा एक लिफ्ट होणार आहे। ते लिफ्ट आपल्या धरणाच्या पुढे नदी पात्रामध्ये ते पाणी सोडण्यात येणार आहे। ते पाणी पुढं घाटणे बॅरेज म्हणजे घाटणे बॅरेजच्या माध्यमातून नदी पात्रातून हे पाणी तुळजापूर, लोहारा, उमरगा अशा पद्धतीनं हे पाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील त्या 3 तालुक्यामध्ये जाणार आहे। तिसरा भाग ह्या योजनेचा तो म्हणजे उजनी धरणातून आष्टी म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये त्याचं एक सिंचन किंवा त्या ठिकाणी एक टप्पा हा आष्टी तालुक्यामध्ये जाणार आहे। ही सर्व मिळून एकत्रित काम, ही सर्व कामं जर आपण म्हटलं तर ह्या एकत्रित कामाचा कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेमध्ये सहभाग होतो। ह्याच्यामध्ये मूळ जी आपली प्रशासकीय मान्यता होती 2,500 कोटीची होती। नंतर पहिली प्रशासकीय मान्यता आपण जी आणली ती 6,000 कोटीच्या आसपासची होती। ह्या सगळं जी मी आता नावं घेतली त्याचं रिपिटेशन मी करत नाही। सगळी कामं म्हणजे पार उजनी धरणापासून आष्टी धरणापासून उमरग्यामध्ये आतापर्यंत 3,000 कोटी रुपये ह्या योजनेवर खर्च झालेला आहे। आता हे झालं जिल्ह्याचं, मराठवाड्याचं, परंतु आपल्या मतदारसंघामध्ये आपण किती खर्च केला आतापर्यंत ह्या योजनेवर? आपल्या मतदारसंघाचा विषय काय येतो? उजनी धरणातून सीना कोळेगाव धरणामध्ये आणलेला बोगद्याचं काम, त्याच्यानंतरचं तुमचं पंप हाऊस रायझिंग मेन साकत धरणापर्यंतची कामं आणि आपल्या मतदारसंघामध्ये सर्व कॅनॉलची कामं मी तुम्हाला आता जी सांगितली आणि सर्व धरणाची कामं जी पूर्ण झालेली आहेत, ह्याचा आतापर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये 1,500 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत आणि ह्यातलं जवळजवळ 1,100 कोटी रुपये हे मी आमदार असताना खर्च झालेला आहे। 200 ते 250 कोटी रुपये फक्त कामं हे तानाजी सावंत यांच्या कार्यकाळामध्ये झालेली आहेत। म्हणजे जवळजवळ 80-90% काम हे आपल्या कार्यकाळामध्ये पूर्ण झालेलं आहे। हे मी तुम्हाला पुराव्यासकट ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगतोय।
ह्याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट काय, आपण सत्ता असताना, आमदार असताना परांडा तालुक्यामध्ये सीना कोळेगावहून जे पुढे पाणी जाणार आहे ते कॅनॉलच्या माध्यमातून दिलेलं आहे. कॅनॉलची रुंदी तुम्ही बघितलेली आहे, कंडारीच्या इथं त्याची खोली बघितलेली आहे. पावसाचं पाणी ज्यावेळेस ह्या कॅनॉलमध्ये येतं त्यावेळेस त्या पाण्यावर मोटरी टाकून अनेकांनी त्यांची शेती त्या ठिकाणी सिंचन केलेलं आहे. वरून पाणी येईल त्यावेळेस येईल, परंतु कॅनॉलची जी रुंदी आहे, खोली अतिशय मोठी आणि चांगल्या क्वालिटीचं काम आपल्या मतदारसंघामध्ये झालंय. त्याच्यामुळं त्या गावातल्या विहिरीचं पाणी वाढलेलं आहे, पर्क्युलेशनमुळं गावाचं पाणी पातळी वाढलेली आहे आणि सिंचन क्षमता त्या गावाच्या जिथं जिथं कॅनॉल गेलाय तिथं सगळीकडे सिंचन क्षमता ही वाढलेली तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल.